समाचार अब तक, सत्य का साहस। नमस्कार, मी नेहा आणि आपण बघत आहे समाचार अब तक। बघूया आजच्या काही ठळक बातम्या। पश्चिम नागपूरचे आमदार आणि नागपूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विकास ठाकरे यांनी विधानसभेत गंभीर आरोप करताना सांगितले की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या उभारणीला 17 महिन्यांचा विलंब हा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या MTDC भ्रष्ट कारभारामुळे झाला आहे। तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 17 महिन्यांपूर्वी आदेश दिले असतानाही MTDC अंबाझरी उद्यान नागरिकांसाठी खुलं करत नाही असा घणाघाती आरोप त्यांनी केलाय। अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यावर बोलत असताना पर्यटन विभागाच्या विषयावर मी बोलणार आहे। अध्यक्ष महोदय, नागपूर शहरामध्ये पर्यटन विभागाची 44 एकर जागा आहे आणि ती जागा अंबाझरी उद्यान नावाने फेमस आहे। ही जागा पर्यटन विभागाने एका गरुडा कंपनीला 30 वर्षाच्या लीजवर दिली होती आणि या जागेवर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक सांस्कृतिक मोठं भवन होते जे नागपूर महानगरपालिकेने बांधलं होतं। या कंत्राटदारांनी ही जागा घेतली असताना शासनाची महानगरपालिकेची कुठलीही परवानगी न घेता ते आंबेडकर भवन नेस्तनाबूत केलं कोरोनाच्या काळात। त्यानंतर नागपूर शहरामध्ये आंबेडकरी जनतेने मुख्यतः महिलांनी 272 दिवस आंदोलन केलं आणि त्या कंत्राटदारावर कारवाई व्हावी, त्याचा कंत्राट रद्द व्हावा आणि तिथे असलेलं अंबाझरीचं उद्यान पूर्ववत सुरू व्हावं यासाठी संघर्ष केला। तत्कालीन मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी त्या आंदोलनकाऱ्यांची बैठक घेतली। बैठक झाल्यानंतर घटनास्थळी जाऊन तिथे घोषणा केली की अंबाझरी उद्यान हे जनतेसाठी उघडल्या जाईल, आंबेडकरांचं स्मारक शासन बनवून देईल आणि गरुडा कंपनीचा करार हा रद्द करण्यात येईल। तसं पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी प्रधान सचिव पर्यटन यांना 18/10/2023 रोजी लिहिलं। म्हणजे 16 महिने झाले हे पत्र पर्यटन विभागाला लिहिलं, परंतु कुठलीच दखल पर्यटन विभागाने घेतली नाही। म्हणजे तत्कालीन उपमुख्यमंत्र्यांनी मीटिंग घेऊन ते पत्र दिलं, पण आजही त्या पत्राची दखल घेतली नाही। उपमुख्यमंत्र्याचे साहेब मुख्यमंत्री झाले। मला वाटते की या पर्यटन विभागाने जे उपमुख्यमंत्री साहेबांनी तात्कालीन आदेश दिला त्याचं पालन करावं। अंबाझरी उद्यान सुरू होण्यासाठी महानगरपालिकेला पत्र लिहून ते उद्यान त्यांना मेंटेनन्स साठी द्यावं। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सांस्कृतिक भवन यासाठी 12 कोटीचा वर्क ऑर्डर निघालाय। उपमुख्यमंत्री साहेबांनी 5 कोटी दिले, बाकी आमदारांनी 1-1 कोटी दिले, पण पर्यटन विभागाने त्याला NOC नाही दिली बांधकामाला, म्हणून त्याचं भूमिपूजन थांबलेलं आहे। आणि ही 44 एकर जागा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या नावाने, त्या सांस्कृतिक भवनाच्या नावाने करावी अशी माझी मागणी आहे आणि हे पर्यटन विभागाने काम लवकरात लवकर करावं। जे दोषी अधिकारी असतील त्यांच्यावर सुद्धा का विलंब झाला याची चौकशी करावी। आता 1 मिनिटातच गृह विभागा अंतर्गत माझ्या मतदारसंघामध्ये पोलीस लाईन टाकली आहे, ते आयुक्तालय खूप मोठं बनलं करोडो रुपयाचं, परंतु जे पोलीस विभागातील कर्मचारी राहतात त्या क्वार्टरची दशा बेहाल आहे। त्या पोलीस लाईन टाकळी भागामध्ये रस्त्याचं डांबरीकरण नाही, ग्राउंडला खेळायसाठी पैसे नाही आहे, सांस्कृतिक भवन नाही आहे। या सर्वांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी माझी मागणी आहे।